नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, सध्या मालिकेत आपण बघतोय की खरे कुटुंबाचं छप्पर आता गेलेलं असतं। पतसंस्थेच्या लोकांनी बाबांच्या सह्या घेऊन आता घर ताब्यात घेतलेलं असतं आणि खरेंचं घर आता ते दुसऱ्या पार्टीला विकणार असतात। डोक्यावरचं छप्पर गेल्यामुळे खरे कुटुंब आता फार टेन्शनमध्ये असतं। या गोष्टीची भनक जेव्हा अद्वैतला लागते तेव्हा अद्वैत आता खरे कुटुंबाला कसलाही विचार न करता घरी येण्यासाठी सांगतो। पण मिस्टर खरे आणि मिसेस खरे म्हणत असतात की नाही जावई बापू, आम्ही तुमच्या घरी नाही येऊ शकत, कारण आम्ही अजून कलाला त्रासात नाही बघू शकत। कारण जर आम्ही तिथे आलो तर कलाला सगळ्या काही गोष्टी समजतील। अद्वैतने त्यांना शब्द दिलेला असतो की तुम्ही फक्त माझ्या घरी राहायला चला, तुमच्या मुलीला याबद्दल काहीही करणार नाही आणि तिला कोणी सांगणारही नाही। अद्वैतच्या या शब्दावर मिस्टर खरे, मिसेस खरे आणि काजल हे तिघही आता चांदेकरांच्या घरी राहायला आलेले असतात। आई बाबा जेव्हा अचानक घरी आलेले कला बघते तेव्हा कलाला थोडासा डाऊट होतो। कला त्यांना विचारते देखील की तुम्ही असे अचानक का आले। तेव्हा बाबा कलाला म्हणतात की अगं, तुझी आई तशीही इकडेच होती आणि तुझ्या आईच्या हातचं जेवण जेवल्याशिवाय मला होत नाही, त्यामुळे म्हटलं की चला मीही तिकडे येईल आणि 2-4 दिवस राहील। कलाला कुठेतरी हे कारण योग्य वाटत नसतं, कारण बाबांचा स्वभाव अजिबात असा नसतो। लेकीच्या घरचं पाणीही प्यायचं नाही अशी बाबांची थिअरी असते आणि बाबा हे सगळं बोलताय, त्यामुळे कलाला तरी सुद्धा थोडा डाऊटच असतो। पण अद्वैतनेही कलाला तेच सांगितलेलं असतं जे बाबांनी सांगितलेलं असतं, त्यामुळे कला आता थोडासा विश्वास ठेवते। अद्वैतच्या डोक्यात सारखीच एक टुकटुक असते, ती म्हणजे की खरेचं घर गेलंय, खरेंचं घर गेलंय आणि खरे आता रस्त्यावर आले। चांदेकर घरात तरी ते किती दिवस राहू शकतात, त्यांना त्यांच्या हक्काचं घर हे मिळायलाच हवं। त्यामुळे अद्वैत त्यासाठी प्रयत्न करतो आणि रात्रीचे अर्ध्या रात्री आता तो पतसंस्थेच्या माणसाला फोन लावतो। त्या मॅनेजरला तो म्हणतो की मला तुम्हाला भेटायचं आहे। मॅनेजर म्हणतो की आत्ता? तेव्हा अद्वैत आता दम दाखवतो, चांदेकरांची पॉवर यूज करतो आणि त्याला सांगतो की हो, मला उद्या सकाळी तुम्हाला 8 वाजता भेटायचंय, उद्या सकाळी तुम्ही तुमच्या पतसंस्थेमध्ये 8 वाजताच आले पाहिजे। मॅनेजर म्हणतो की ठीक आहे, चालेल सर। मंडळी, मला माहिती आहे की तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे, त्यामुळे मी त्याच गोष्टीची आठवण करून देण्यासाठी आली आहे की प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। मग आता अद्वैत सकाळी 8 वाजताच आता पतसंस्थेमध्ये गेलेला असतो। पतसंस्थेमध्ये जाऊन तो पहिल्यांदा मॅनेजरला भेटतो। मॅनेजरला पहिल्यांदा तो खूप बोलतो। मॅनेजरला तो विचारतो की फक्त 1 हप्ता भरला नाही म्हणून तुम्ही खरेंचं घर जप्त केलं, हा कुठला रूल आहे आणि कुठल्या कायद्यामध्ये हे बसतं? खरेंनी आतापर्यंत तुम्हाला सगळे हप्ते बरोबर दिलेत ना? तेव्हा मॅनेजर म्हणतो की हो। मग अद्वैत म्हणतो की खरेंनी जर आतापर्यंत तुम्हाला सगळे हप्ते व्यवस्थित दिली आहे आणि 1 हप्ता त्यांनी चुकवलाय, तर एका हप्त्यावरून तुम्ही त्यांचं घर अजिबात घेऊ शकत नाही। आणि कुठल्या बेसिसवर तुम्ही त्यांच्या सह्या घेतल्या मला कळतंय का? या गोष्टीमुळे तुम्हाला अटक सुद्धा होऊ शकते। तुम्ही कुठलीही गोष्ट रूलमध्ये केलेली नाहीये। जास्तीत जास्त जेव्हा 3 हप्ते थकले जातात तेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला हिरावून घेण्याचा अधिकार आहे आणि खरेंचा फक्त 1 हप्ता चुकला होता, त्यामुळे तुम्ही त्यांचं असं घर घेऊ शकत नाही। मॅनेजर आता खाली बघू लागतो। मॅनेजरला त्याची चूक समजलेली असते, परंतु अद्वैत मॅनेजरला म्हणतो की तुम्ही हे घर कोणाला विकलंय का अजून? तेव्हा मॅनेजर म्हणतो की नाही, परंतु आम्ही पार्टी शोधून ठेवली आहे, आम्ही त्या पार्टीला घर विकणार आहोत। अद्वैत म्हणतो की ते घर मला हवंय। मॅनेजर म्हणतो की अहो, पण समोरच्या पार्टीसोबत आमचं घराबद्दल बोलणं आधीच झालेलं आहे। अद्वैत म्हणतो की हो, त्यामुळेच तुम्ही खरेंना 1 हप्त्यानंतरच घर खाली करायला सांगितलं, कारण तुम्हालाच हे घर विकायचं होतं। आता मला दुसरं काहीच माहीत नाही, हे घर मला हवं आहे, हे घर मी विकत घेतोय आणि जर असं नाही झालं तर मग मी पोलीस स्टेशनमध्ये जाईल। मॅनेजर आता घाबरतो। मॅनेजर म्हणतो की ठीक आहे सर, तुम्हाला जर घर हवं असेल तर मी हे घर तुमच्या नावावर करून द्यायला तयार आहे। अद्वैत म्हणतो की ठीक आहे। मॅनेजरने आता खरेंचं घर अद्वैतच्या नावावर करून दिलेलं असतं। आता या गोष्टीची भनक राहुलला लागलेली असते, कारण राहुल हा अद्वैतच्या मागावरच असतो, अद्वैतचा तो पाठलागच करत असतो। राहुलला समजलेलं असतं की याचा अर्थ खरेंचं घर अद्वैतने विकत घेतलंय। तर त्यानंतर आता अद्वैत घरी येतो। अद्वैत आता कपाटामध्ये ते कागदपत्र ठेवून देतो। त्यानंतर कला ही किचनमध्येच असते। राहुलने हा सगळा प्रकार रोहिणीला सांगितलेला असतो आणि रोहिणी म्हणते की अरे वा, आता तर आपल्याला खूपच चांगला मिरची आणि मसाला भेटला, अजून आपण आग लावू शकतो।
राहुल म्हणतो की मम्मा, पण अगं खरेंचं ते घर अद्वैतने का म्हणून विकत घेतलं असेल? म्हणजे ते एवढंसं घर, अद्वैतला काय गरज पडली त्या घराची? रोहिणी म्हणते की नाही राहुल, पाणी नक्कीच कुठेतरी काहीतरी मुरतंय, परंतु अद्वैतचा हेतू काही असू दे, आपल्याला आपला हेतू साध्य करायचा आहे. आपण आता मुद्दामच या गोष्टी कलासमोर आणणार, कारण कलाला या गोष्टींबद्दल काही एक माहीत नाहीये आणि कलापासून लपवून ठेवण्यात आलंय. खरे कुटुंब इथं राहायला आलंय याचं कारणच हे आहे की खरे कुटुंबाकडे स्वतःचं घर नाहीये. हे काम करू शकतो. अद्वैतने कितीही ती गोष्ट चांगल्या हेतूसाठी केलेली असेल तरी सुद्धा आपण कलाला हेच भासवायचं की अद्वैतला तुझं घर हिरावून घ्यायचं होतं म्हणून त्याने हे सगळं केलं. आणि मग ठरलेल्या प्लॅनप्रमाणे जेव्हा कला ही किचनमध्ये असते तेव्हा रोहिणी आणि राहुल हे दोघंही आता वरती बोलत जातात आणि मुद्दाम त्यांचं बोलणं चालू असतं. राहुल म्हणतो की अगं मॉम, तुला माहिती आहे का, अद्वैतने खरेंचं घर विकत घेतलंय. हे ऐकून आता कलाला तर खूप मोठा धक्का बसतो. रोहिणी म्हणते की अरे राहुल, काय सांगतोयस का? रोहिणी विचारते की का रे, अद्वैतने त्यांचं घर का घेतलं? अद्वैतने असं नव्हतं करायला पाहिजे. त्यांचं राहतं घर आहे. आता त्यांचं दुकान जळालं आणि आता अद्वैतने त्यांचं घरही हिरावून घेतलं म्हटल्यावर खरे अगदी रस्त्यावरच आले म्हणायचे की. राहुल म्हणतो की हो ना मम्मा, अद्वैतने हे अजिबात चांगलं केलं नाही. अद्वैतने त्यांचं घर हिरावून घ्यायला नको होतं. राहुल आणि रोहिणी अजूनच भडका उडवून देत असतात. आता कलाला ही गोष्ट समजलेली असते की याचा अर्थ अद्वैतने आमचं घर विकत घेतलंय आणि त्यामुळे बाबा इथे राहायला आलेत. हे कारण आता कलाला समजतं तेव्हा कलाला खूप राग येतो. कला आता रूममध्ये जाते आणि कपाट उचकते. आता कपाटात तिला तिथे ते डॉक्युमेंटही दिसतात जे घराचे डॉक्युमेंट असतात. ते बघून कलाचं तर अजून डोकं उठतं. मग कला आता ते डॉक्युमेंट घेते आणि अद्वैत समोर आदळते. अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, हे सगळं काय आहे? तू माझं घर विकत का घेतलंस? तेव्हा अद्वैत आता काही बोलत नाही. अद्वैतला समजलेलं असतं की हिच्या समोर आता सगळ्या गोष्टी आलेल्याच आहेत. अद्वैत शांत बसलेला असतो. कला मात्र तोंडाला येईल ते अद्वैतला बोलत असते. अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, हे घर विकत घेण्याचं कारण काय आहे? तू हे घर का विकत घेतलंस? मला माहिती आहे ना तू हे घर का विकत घेतलंस ते. कारण तुला प्रत्येक वेळी मला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे म्हणून तू माझं घर विकत घेतलंस ना. अद्वैत मात्र कलाला काहीच बोलत नसतो. तर कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, मला वाटलं नव्हतं रे की तू इतक्या खालच्या थराला जाशील आणि इतक्या खालच्या थराला जाऊन तू कधी विचार करशील. अरे तू आपल्या दोघांच्या भांडणामध्ये माझ्या आईवडिलांना का घेऊन आला? तू त्यांचं छप्पर का हिरावून घेतलंस? त्याचवेळी तिथे संगीता आणि बाबा येतात. संगीता आणि बाबा म्हणतात की कले, तू अद्वैतबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतेयस. अगं अद्वैतराव असे अजिबात नाहीये. अद्वैतरावांनी जे काही केलंय ते आमच्यासाठी केलंय. अगं तुला माहिती आहे का, आपलं जेव्हा डोक्यावरचं छप्पर गेलं, डोक्यावरचं घर गेलं, जेव्हा ही गोष्ट अद्वैतरावांना समजली तेव्हा अद्वैतराव आम्हाला दोघांनाही चांदेकरांच्या घरात घेऊन आले आणि तेही मानाने. आम्हीच सांगितलं होतं की कलेला याबद्दल काही सांगू नका, नाहीतर ती या गोष्टींचं खूप टेन्शन घेईल, म्हणून आम्ही तुला काही सांगितलं नाही. आणि अगं जावई बापूंनी ते घर विकत कशासाठी घेतलं एकदा विचार तरी त्यांना. अगं त्यांनी आपली मदत म्हणून हे घर विकत घेतलंय, जेणेकरून आपलं घर दुसऱ्या पार्टीला जाणार नाही. आपलं घर हे आपल्याच ताब्यामध्ये असेल आणि आपल्याला हे घर जावई बापूंकडून घेणं सोपं असेल, म्हणून जावई बापूंनी हे सगळं केलंय. आता कलाला खूप पश्चाताप होतो, कारण ती अद्वैतला खूप काही बोलून गेलेली असते. तिला तिची चूक समजते. कला आता रडायला लागते. अद्वैतबद्दल तिचा आता रिस्पेक्ट खूप वाढलेला असतो आणि अद्वैतला ती म्हणते की सॉरी अद्वैत. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय बोललीस? मग कला आता जोरात अद्वैतच्या कानात ओरडते आणि अद्वैतला म्हणते की सॉरी अद्वैत. तेव्हा अद्वैतला खूप छान वाटतं, कारण खरे त्याला पहिल्यांदा सॉरी म्हटलेली असते आणि तेही जेन्युअनली ती सॉरी म्हटलेली असते. कलाला आता अद्वैतबद्दलचा रिस्पेक्ट अजूनच वाढलेला असतो, कारण यावेळी अद्वैतने कलाची नाही तर कलाच्या आईवडिलांची काळजी घेतलेली असते. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून चांदेकरांच्या घरात तो त्यांना घेऊन आला. तसंही कलाला माहीत होतं की सरोज मॅडम कशा आहेत. सरोज मॅडमला माझ्या घरचे इथं आलेले अजिबात आवडणार नाही, तरीसुद्धा सरोज मॅडमला विरोध करून अद्वैत माझ्या घरच्यांना इथे घेऊन आला. आणि एवढंच काय, तर आता अद्वैतने आमचं घरही विकत घेतलंय, त्यामुळे आता आमचं घर कधीही कुठेही जाणार नाही.
आणि त्यामुळे कलाला आता या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, मी तुला प्रॉमिस करते की तू आमचं घर विकत घेतलेस ना, इथून पुढे आम्ही बँकेला जे हप्ते देत होतो तेच हप्ते मी तुला देत जाईल. अद्वैत म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे. कला म्हणते की नाही अद्वैत, हा प्रश्न माझ्या स्वाभिमानाचा आहे. आमच्यासाठी एवढं केलंयस, तू आमचं घर वाचवलंयस, यातच खूप मोठी गोष्ट आहे. आता आम्ही मिळून जे पतसंस्थेला हप्ते देत होतो तेच हप्ते आम्ही तुला देऊ. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, खरे मला माहिती आहे तसं तू ऐकणार नाहीयेस, तुला जे योग्य वाटतं ते कर. मग कला आता इथून पुढे अद्वैतला हप्ते देणार असते. 2-3 दिवस होऊन जातात. अद्वैत ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि अद्वैत जेव्हा फाईल चेक करत असतो, म्हणजे जेव्हा त्याला अस्थमाचा अटॅक आलेला असतो, त्यावेळी अद्वैत हा 2-4 दिवस ऑफिसमध्ये आलेला नसतो आणि त्या दरम्यान जे काही झालं ते अद्वैत बघत असतो. तर अद्वैतला समजतं की चांदेकरांनी नवीन जमीन विकत घेतली आहे. कोल्हापुरातील मार्केट एरियामधील जमीन चांदेकरांनी विकत घेतली आहे. ही गोष्ट आता अद्वैतला समजते आणि मग अद्वैत विचार करू लागतो की ही जमीन का म्हणून घेतली असेल. तसंही आपल्याला त्याची आता काही गरज नाही आहे आणि तिथेही आपल्याला कुठली ब्रांच वगैरे पण टाकायची नाही आहे, तरीसुद्धा ही जमीन का विकत घेतली असेल. अद्वैत जेव्हा खूप सर्च करतो तेव्हा त्याला समजतं की अरे, ही तर खरेच्या दुकानाची जमीन आहे. म्हणजे खरेचं दुकान जिथं आहे तिथल्या सगळी दुकानं चांदेकरांनी विकत घेतली आहे. असं का बरं केलं असेल बरं? अद्वैतच्या डोक्यात आता एकच गोंधळ उडालेला असतो की खरेंची जमीन चांदेकरांनी विकत का घेतली. याचा अर्थ कोणी हा निर्णय घेतलाय आणि कोणी चांदेकरांची जमीन विकत घेतली आहे. याचा अर्थ एकच होतो की ज्याने कोणी ही जमीन विकत घेतली आहे त्याला फक्त खरे कुटुंबाला त्रास द्यायचा होता म्हणून हे केलंय. आपल्याच घरातलं कोणीतरी हे काम केलंय असा अद्वैतला आता डाऊट आलेला असतो. त्यामुळे अद्वैत ठरवतो की त्या बिल्डरची भेट घ्यायची. मग अद्वैतने आता त्या बिल्डरची भेट घेतलेली असते आणि त्या बिल्डरला आता तो विचारतो की मला सांग, ही जमीन तू कोणाच्या सांगण्यावरून विकत घेतलीस. मला एक गोष्ट माहिती आहे की या जमिनीमध्ये चांदेकर इन्व्हॉल्व आहेत. चांदेकरांनी ही जमीन विकत घेतली आहे आणि तुझ्या मार्फत विकत घेतली आहे. मला सांग की तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं. बिल्डर आता घाबरलेला असतो. सरोजचं नाव घ्यायला तो घाबरत असतो, त्यामुळे तो तिथून पळून जात असतो. तेव्हा अद्वैत आता त्याच्या मागे पळतो आणि त्याला शेवटी तो पकडतो. अद्वैत त्याला पुन्हा विचारत असतो की सांग मला की ही जमीन नक्की कोणी विकत घेतलेली आहे. तेव्हा बिल्डर काय सांगायला तयारच होत नसतो. त्यामुळे अद्वैत त्याला खूप मारतो आणि मग बिल्डर आता सांगायला तयार होतो. बिल्डर म्हणतो की तुमच्या आईने ही जमीन विकत घेतलेली आहे. तुमच्या आईनेच मला सांगितलं की मार्केट एरिया जवळची सगळे दुकानं मला हवे आहेत आणि तिथली सगळी जमीन मला हवी आहे. मी त्यांना सुचवलं देखील होतं की मॅडम, अहो ते जुना एरिया आहे, तुम्ही तिथे कशाला जागा घेताय. परंतु मला त्या मॅडम बोलल्या की नाही, तुला तिथेच जागा विकत घ्यायची, तुला जेवढं सांगितलंय तेवढंच कर आणि मला तीच जागा विकत हवी आहे, मला तेच सगळे दुकानं हवेत. जेव्हा बिल्डर करून अद्वैतला ही एवढी मोठी गोष्ट समजते तेव्हा अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते आणि अद्वैतला समजलेलं असतं त्याचा अर्थ चांदेकरांवर आज जी काही परिस्थिती आलेली आहे ती परिस्थिती फक्त आणि फक्त आईमुळे आलेली आहे. आईला कलाचं दुकान विकत घ्यायचं होतं, कलाला दुकानावर बसू द्यायचं नव्हतं, त्यामुळे तिने इतरांचेही दुकान विकत घेतले. परंतु तिचं एकमेव उद्देश फक्त कलाचं दुकान होतं. याचा अर्थ तिला कलाला स्वतःहून त्रास द्यायचा होता. आता अद्वैतला खूप राग आलेला असतो आणि मग त्यानंतर जे काही घडलेलं असतं, म्हणजे आई अक्षरशः इतक्या खालच्या पातळीला उतरलेली असते की तिने डायरेक्टली कलाच्या दुकानाला आग लावून दिलेली असते. कलाचं दुकान जाळलेलं असतं. आई एवढी निष्ठुर कशी काय वागू शकते, अद्वैतला मोठा प्रश्न पडलेला असतो. अद्वैतला आता सरोजचा खूप राग आलेला असतो, कारण आता सगळ्या गोष्टी अद्वैत समोर आलेल्या असतात. अद्वैत खूप रागवतो आणि आता त्या बिल्डरला घेऊन तसाच घरी निघून जातो. घरामध्ये सर्वजण बसलेले असतात. अद्वैत आधीच खूप चिडलेला असतो, रागात असतो. तेव्हा आबा म्हणत असतात की अरे अद्वैत, काय झालंय तुला, तुझी तब्येत ठीक नाही आहे का. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा, मला खरं तर खूप मोठा धक्का बसलाय हो. आपलीच माणसं जेव्हा अशी वागतात ना तेव्हा या गोष्टींचा मला खूप मोठा धक्का बसतो. आबा विचारतात की अरे पण तुला झालंय काय, कोणी काय केलं तुला. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की आबा, काही माणसं अशी असतात की लहानपणापासून आपल्यावर खूप चांगले संस्कार घडवतात, आपल्याला हे योग्य हे अयोग्य यातला फरक समजावून सांगतात. कोर्टाच्या कधी वाट्याला जायचं नाही, कोणाला कधी त्रास द्यायचा नाही, आपल्याला ही शिकवण दिली जाते. परंतु जेव्हा तीच माणसं असं वागतात ना तेव्हा मनाला खूप त्रास होतो.
आबा म्हणतात की अरे अद्वैत, खरंच कळत नाहीये की तुला नक्की झालंय तरी काय, तू असं का बरं बोलतोयस, काही झालंय का तुला. मग आता अद्वैत त्या बिल्डरला बोलवतो. त्या बिल्डरला बघून सरोज आता खूप घाबरलेली असते, कारण हा तोच बिल्डर असतो ज्या बिल्डरला कलाचं दुकान जाळण्याची सुपारी दिलेली असते. सरोज आता खूप घाबरते आणि मग सरोजला आता आयडिया आलेली असते की अद्वैत नक्की कशाबद्दल बोलतोय ते. अद्वैत आता त्या बिल्डरला म्हणतो की बोल, आता तू बोलतोयस का मी सांगू सगळ्यांना. तेव्हा आता बिल्डर पटापट बोलायला लागतो. बिल्डर म्हणतो की मला माफ करा, माझं चुकलं. आलाने पण बिल्डरला ओळखलेलं असतं. कला बिल्डरला म्हणते की तू इथे काय करतोयस, तुझी हिंमत कशी काय झाली आमच्या घरामध्ये येण्याची. तर आबा विचारतात काय ग कला, तू ह्या माणसाला ओळखतेस का. तेव्हा कला म्हणते की हो आबा, मी या माणसाला चांगलीच ओळखते, याचा चेहरा मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. अहो, यानेच तर आमचं दुकान जाळलंय. ही गोष्ट ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. अद्वैत बिल्डरला पुन्हा मारतो आणि म्हणतो की सांग सांग, तू हे सगळं का केलंस. तेव्हा आता बिल्डर सांगू लागतो की साहेब, हे बघा, माझं हे करण्यामागं काही उद्देश नव्हता, मला ती जागाही नको होती, परंतु सरोज मॅडमने मला कॉल केला आणि त्यांनीच मला सांगितलं की मार्केट एरियाजवळची सगळी जागा विकत घे, मला ते सगळे दुकानं माझ्या ताब्यात हवे आहे. मी त्यांना सांगितलं देखील की ते तुमच्या काही कामाचे नाहीयेत, तरी सुद्धा सरोज मॅडम मला म्हटल्या की याच्याशी तुझं काही एक घेणं देणं नाहीये, तुला जे काही सांगितलं आहे तेवढं मात्र कर. त्यामुळे मी मार्केट एरियातली सगळ्या दुकानदारांना मी माझ्या ताब्यात घेतलं आणि त्यांना मी तिप्पट किमतीचे भाव दिले. त्यामुळे ते लगेचच दुकान द्यायला तयार झाले. फक्त कला मॅडम अशा होत्या की ते त्यांचं दुकान द्यायला तयार नव्हत्या. त्यामुळे मला राग येत होता आणि सरोज मॅडम माझ्यावर प्रेशर टाकत होत्या की नाही, तुला काहीही करायचं आहे, पण त्या मुलीचं दुकान आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. मी खरं तर एक वेळ आशाही सोडून दिली होती, कारण कला मॅडम खूप हट्टाला पेटल्या होत्या. पण सरोज मॅडमने मला सांगितलं की ते दुकान मिळवण्यासाठी तुला साम दाम दंडभेद या गोष्टींचा वापर जरी करावा लागला तरी सुद्धा कर, परंतु काहीही करून मला ती जागा हवी आहे. आणि म्हणूनच मी कला मॅडम यांचं दुकान जाळलं. परंतु हे सर्व मी सरोज मॅडम यांच्या सांगण्यावरनं केलं, त्यांनीच मला हे सगळं करायला सांगितलं होतं. ही गोष्ट ऐकून आता सर्वांना तर खूप मोठा धक्का बसतो. सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. सरोज आता उलटून पडते की नाही, मी असं काहीच केलेलं नाहीये, हा खोटं बोलतोय, हा खोटं बोलतोय. मग तेव्हा आता सगळ्या कॉल रेकॉर्डिंग वगैरे तो बिल्डर आता सगळ्यांना ऐकवतो. त्यामध्ये सरोज स्पष्टपणे बोललेली असते की तुला साम दाम दंडभेद याचा जो काही वापर करायचा आहे तो कर, परंतु त्या मुलीचं दुकान तिथे राहता कामा नये आणि काहीही करून मला ते दुकान हवंय, असं सरोज बोललेली असते. आणि त्याचं रेकॉर्डिंग, त्याचं कॉल रेकॉर्डिंग आता त्या बिल्डरने सगळ्यांना ऐकवलेलं असतं. त्यामुळे सरोजची आता बोलती बंद झालेली असते. सरोज एका जागेवरच उभी असते. कलाला सगळं समजलेलं असतं की याचा अर्थ सरोज मॅडमने आमचं दुकान जाळलंय. तर कला सरोज मॅडमला विचारते की काय झालं सरोज मॅडम, तुम्ही असं का केलं. मला माहिती आहे की तुमचा माझ्यावर राग आहे, तुम्ही मला खूप हेट करता, तुम्हाला मी आवडत नाही, परंतु माझ्या दुकानाने काय केलं होतं तुम्हाला. अहो, आमच्याकडे तेच तर एक दुकान होतं की ज्या बळावर आम्ही आमच्या घराचे हप्ते फेडू शकत होतो, आम्ही आमचं घर चालवू शकत होतो, परंतु तुम्ही ते सुद्धा आमच्याकडून हिसकावून घेतलं. का केलं तुम्ही असं. अहो सरोज मॅडम, जर तुम्हाला माझ्याशी काही प्रॉब्लेम आहे तर मला तुम्ही त्रास द्यायचा ना, यामध्ये तुम्ही माझ्या आईबाबांना का इन्व्हॉल्व केलं. आता ते दुकान माझ्या आईबाबांकडे होतं ना, तुम्ही माझ्या आईबाबांना का म्हणून त्रास दिला. कला आता सरोजला जाब विचारत असते. त्यावेळी सरोज मात्र गप्प बसलेली असते, एका जागेवर उभी असते. आबांनाही सरोजचा खूप राग आलेला असतो. ते सरोजला म्हणत असतात की सरोज, आत्तापर्यंत खूप साऱ्या गोष्टींची जबाबदारी मी तुला देत आलोय, प्रत्येक मोठ्या गोष्टी मी तुला करायला सांगितल्या, परंतु मला कधीच वाटलं नव्हतं की तू एवढ्या मोठ्या थराला जाशील आणि इतकं घाण कृत्य करशील. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की सरोज कधी दुसऱ्याला दुखावण्याचा पण विचार करू शकते. सरोज, अगं तू अशी नव्हतीस ग, मग तू अशी अचानक का झालीस. काय बिघडवलं या मुलीने. अगं घरात आल्यापासून या मुलीने अजून एकही चुकीचं पाऊल टाकलं नाहीये. उलट या घरात आल्यापासून आपल्या घराची तर भरभराटच झालीये. सगळं किचन ती सांभाळते, घरातल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडते. एवढंच नाही तर अद्वैतला ऑफिसमध्ये ती मदत करत असते. एवढ्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा तू असं का करतेस. तू त्या मुलीवर एवढा राग धरून का आहेस. काय भेटतं तुला या सगळ्या गोष्टी करून. तेव्हा सरोज म्हणते की आबा, तुम्हालाही माहिती आहे की मला यांचं लग्न अजिबात मान्य नाहीये.
आणि मला ही मुलगी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे. मग आबा आता सरोजला चांगलंच झापतात. सरोजला ते म्हणतात की सरोज, मला फक्त एक गोष्टीचं उत्तर दे की कलाचं लग्न कोणासोबत झालंय? अद्वैत सोबत झालंय. अद्वैतला सुद्धा हे लग्न मान्य नव्हतं आणि अजूनही अद्वैत आणि कला यांनी नवरा बायको म्हणून एकमेकांना स्वीकारलेलं नाहीये. त्या पद्धतीने ते अजूनही जवळ आलेले नाहीये. तरी सुद्धा अद्वैतची कलाबद्दल काही कंप्लेंट असते का? त्याने कलाबद्दल बोलणं टाकलंय का? उलट त्याने कलाच्या घरच्यांची मदत केली आहे आतापर्यंत. कलाच्या घरच्यांचं घर वाचवलंय. आणि एवढंच काय तर कला जेव्हा दुकानाच्या वेळी आगीत सापडली होती तेव्हा अद्वैतने स्वतःच्या जीवावर खेळून तिला वाचवलं होतं. मग मला सांग की जर अद्वैतच्या मनात जर हेट नाहीये, अद्वैतच्या मनात जर कलाबद्दल तिरस्कार नाहीये, तर तू कलाबद्दल तिरस्कार का म्हणून बाळगतीयस? मला माहिती आहे की लग्नाच्या वेळी जे काही झालं ते चुकीचं झालं. आपली कुठेतरी फसवणूक झाली या गोष्टीमध्ये आणि मेन म्हणजे अद्वैतची यामध्ये फसवणूक झाली. पण आता अद्वैत त्या गोष्टी काढत नाहीये. अद्वैतने त्या गोष्टी सोडून दिल्यात. अद्वैत पुन्हा पुन्हा ते क्षणही आठवत नाहीये. तर तू का म्हणून ह्या गोष्टी आठवते आणि तू या का म्हणून गोष्टी मनाला लावून धरल्यास? तेव्हा अद्वैतही सरोजला म्हणतो की हो आई, मला मान्य आहे की माझं लग्न ह्या खऱ्यासोबत कुठल्या अवस्थेमध्ये झालंय. मला माहिती आहे की मला तिच्याशी अजिबात लग्न करायचं नव्हतं, तरी सुद्धा आमचं आज लग्न झालेलं आहे. पण मग आता ह्या गोष्टी कुठपर्यंत चालणार? तू असाच खरेला त्रास देत राहणार आहेस का? असंच तू खरेच्या विरोधात कटकारस्थान करत राहणार आहे का? आई, या सगळ्या गोष्टींचा त्रास मला देखील झालेला आहे. माझ्यासोबत झाल्या त्या गोष्टी. त्यामुळे तू एवढं का त्रास करून घेते स्वतःला? तू एवढं का तिला हेट करते? माझ्यासोबत चुकीचं झालेलं असताना सुद्धा मी तिला माझ्या रूममध्ये झोपण्याची परमिशन दिली. ती माझ्या बेडवर झोपते. मी तिला इथपर्यंत सहन करतोय. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? ती तर तुझ्याशी चांगलंच वागते ना. उलट ती माझ्यासोबत भांडणं करते तरी सुद्धा माझ्या मनात तिच्याबद्दल असा वाईट विचार कधीच येणार नाही. परंतु तुझ्यासोबत तर ते चांगलं वागत असते. तुला हवं नको ते बघते. सगळं काही तुझ्या मनासारखं करण्याचा प्रयत्न करते. तरी सुद्धा तुला काय प्रॉब्लेम आहे? तू का खरेबद्दल असा विचार करतेय? आता अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते आणि कलाची बाजू घेऊन आता तो सरोजसोबत भांडत असतो. त्यावेळी कलाला मात्र चांगलं वाटतं की अद्वैतने आपली साईड घेतली आहे. त्यामुळे कला खूप खुश होते. तर मित्रांनो, आजच्या या ट्विस्ट एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.